श्री स्वामी समर्थ. अंधारातून प्रकाशाकडे स्वामींची कृपा. जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद होतात, जेव्हा कोणी साथ देत नाहीत आणि आपली प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो, तेव्हा माणूस पूर्णपणे तुटून जातो. पण जर त्या क्षणी तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतलं तर काय घडू शकतं हे तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याचं आयुष्य पूर्ण अंधारात गेलं होतं, पण एका क्षणातच स्वामींच्या कृपेने सगळं बदललं. शेवटीपर्यंत नक्की पहा, कारण शेवट तुम्हाला आश्चर्यचकित करेल. एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती माणूस राहत होता. त्याचं आयुष्य खूप साधं होतं. लहानसं घर, कुटुंबावर प्रेम आणि रोजच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालणारं आयुष्य. पण काही महिन्यापासून त्याच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली होती. आधी त्याच्या आईची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी मोठ्या खर्चाची औषधे सांगितली. घरात साठवलेले पैसे हळूहळू संपत चालले होते. त्यातच मुलांची शाळेची फी, घरखर्च आणि कर्जाचा भार वाढत गेला. रमेश खूप प्रयत्न करत होता, पण काहीतरी चुकतंय असं त्याला सतत जाणवत होतं. एके दिवशी अचानक त्याच्या नोकरीतही अडचण आली आणि काही दिवसातच त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. घरी परतताना त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, आता पुढे काय? गावातले काही लोक त्याच्याबद्दल कुजबुज करू लागले. याचं नशीबच खराब आहे, हे शब्द त्याच्या मनाला अधिकच दुखावत होते. रात्री झोप येईना. मनात भीती, चिंता आणि निराशा भरून राहिली होती. घरात त्याची आई मात्र शांत होती. तिने त्याला जवळ बसवून हळू आवाजात सांगितलं, बाळा, संकट येतात, पण त्यातून बाहेर काढणारे स्वामी समर्थ आहेत. तू त्यांच्यावर विश्वास ठेव. रमेश सुरुवातीला थोडा गोंधळला, कारण तो फारसा धार्मिक नव्हता. पण त्याच्या डोळ्यातील विश्वास पाहून त्याच्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी तो पहिल्यांदाच गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात एक वेगळी शांतता होती. घंटांचा आवाज, अगरबत्तीचा सुगंध आणि स्वामींच्या मूर्तीसमोरची प्रसन्नता, हे सगळं त्याच्या मनाला थोडासा दिलासा देत होतं. तो शांतपणे बसला आणि मनातल्या सगळ्या वेदना स्वामींसमोर मांडू लागला. स्वामी, मला काहीच समजत नाही, पण मला मार्ग दाखवा, अशी त्याची पहिली प्रार्थना होती. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. जणू तो आतापर्यंत साठवलेलं सगळं दुःख बाहेर पडत होतं. त्या दिवसापासून रमेश रोज मंदिरात जाऊ लागला. काही बदल ताबडतोब दिसत नव्हता, पण त्याच्या मनात थोडी शांतता निर्माण होऊ लागली. बाहेरचं जग अजूनही तसंच होतं, समस्या, अडचणी, लोकांचं बोल, पण आतून तो थोडा मजबूत होत होता. त्याला जाणवायला लागलं की कदाचित हीच खरी परीक्षा आहे आणि या परीक्षेत तो एकटा नाही, स्वामी त्याच्या सोबत आहेत. त्या दिवसापासून रमेशच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. संकट अजून संपलेली नव्हती, पण आशेचा एक छोटासा दिवा नक्कीच पेटला होता. रमेश आता रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ लागला होता. सुरुवातीला तो फक्त शांत बसायचा. काही बोलायची हिंमत होत नव्हती. पण दिवसेंदिवस त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. जणू कुणीतरी त्याचं ऐकत आहे, त्याच्या वेदना समजून घेत आहे. तो हळूहळू स्वामींचं नामस्मरण करू लागला. श्री स्वामी समर्थ, हे शब्द त्याच्या ओठावर येऊ लागले आणि त्याला आतून थोडी शांतता मिळू लागली. घरात अजूनही अडचणी होत्याच. पैशाची कमतरता, आईची तब्येत आणि लोकांची बोलणी, हे सगळं चालूच होतं. पण आधीसारखा तो पूर्णपणे खचत नव्हता. त्याला वाटू लागलं की काहीतरी बदलणार आहे. त्याची पत्नीही त्याच्या या बदलाकडे पाहून थोडी आशावादी झाली. तीही त्याच्यासोबत कधी-कधी मंदिरात जाऊ लागली. गावातले लोक अजूनही त्याच्याकडे संशयाने पाहत होते. काही जण म्हणायचे, फक्त देवावर विश्वास ठेवून काही होत नाही. पण रमेश आता त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. त्याच्यासाठी स्वामींचं नाव हेच आधार बनलं होतं. त्याने ठरवलं, काय झालं तरी श्रद्धा सोडायची नाही. एके दिवशी मंदिरात बसलेले असताना त्याला एक वेगळी शांतता जाणवली. मनातले विचार थांबले, भीती कमी झाली. त्याला असं वाटलं की कुणीतरी त्याला सांगतंय, धीर धर, योग्य वेळ येईल. त्या क्षणाची त्याच्या मनात एक नवीन विश्वास निर्माण केला. त्या दिवसापासून रमेश फक्त समस्या पाहणारा माणूस राहिला नाही, तर उपाय शोधणारा माणूस बनू लागला. स्वामींच्या नावाने त्याला आतून ताकद मिळत होती आणि हीच ताकद पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात ठरणार होती.
एके दिवशी मंदिरात नेहमीप्रमाणे बसलेला असताना रमेशच्या शेजारी एक वृद्ध माणूस येऊन बसला. त्याचा चेहरा शांत आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या वृद्धाने रमेशकडे पाहून हलकसं हसत विचारलं, "का रे, एवढा चिंतेत का आहेस?" रमेशने आपल्या सगळ्या अडचणी त्याला सांगितल्या. वृद्धाने शांतपणे ऐकलं आणि म्हणाला, "संकटं कायमची नसतात. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि विश्वास ठेव." त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की रमेशच्या मनात थोडी ताकद निर्माण झाली. त्याला वाटलं, हा माणूस साधा नाही. दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा मंदिरात गेला, पण तो वृद्ध कुठेच दिसला नाही. त्याने आसपासच्या लोकांना विचारलं, पण कुणालाच त्या माणसाबद्दल माहिती नव्हती. रमेशला आश्चर्य वाटलं. त्याच्या मनात एक विचार आला, हा स्वामींचाच संकेत होता का? त्या दिवसानंतर रमेशचा आत्मविश्वास वाढला. त्याने पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात केली. आधीसारखा तो घाबरत नव्हता. प्रत्येक ठिकाणी तो प्रयत्न करत होता. काही ठिकाणी नकार मिळाला, पण आता तो निराश नव्हता. त्याला आतून जाणवत होतं, स्वामी त्याच्या सोबत आहेत आणि जेव्हा माणूस विश्वासाने पुढे जातो, तेव्हा नशीबही हळूहळू बदलायला लागतं. रमेशच्या आयुष्यातही आता बदलाची चाहूल लागली होती. काही दिवसांनी रमेशला एक चांगलीच नोकरी मिळण्याची संधी आली. त्याने खूप मेहनत केली. इंटरव्ह्यू चांगला झाला आणि त्याला खात्री होती की यावेळी नक्कीच यश मिळेल. पण शेवटच्या क्षणी काही कारणामुळे ती संधी त्याच्या हातातून निसटली. तो पुन्हा खूप दुखावला. त्याला वाटलं, मी इतका प्रयत्न करतोय तरीही असं का होतंय? त्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. पण यामुळे एक फरक होता. त्याने श्रद्धा सोडली नाही. तो मंदिरात गेला आणि स्वामींसमोर बसून म्हणाला, हेही तुमचीच परीक्षा आहे. मी हार मानणार नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक वेगळाच धीर होता. घरातही परिस्थिती कठीण होती, पण त्याची आई पुन्हा त्याला समजावत होती. शेवटच्या क्षणी चमत्कार होतो, हे शब्द त्याच्या मनात बसले. त्या दिवसापासून रमेश अधिक विश्वासाने नामस्मरण करू लागला. त्याला आता खात्री झाली होती, संकट ही फक्त परीक्षा आहेत आणि ही परीक्षा पार केल्यावरच खरा आनंद मिळतो. एके दिवशी अचानक रमेशला एका मोठ्या कंपनीतून फोन आला. त्याने काही दिवसापूर्वी दिलेल्या अर्जाबद्दल त्यांनी त्याला बोलावलं होतं. तो थोडा घाबरलेला होता, पण स्वामींचं नाव घेत तो इंटरव्ह्यूसाठी गेला. यावेळी सगळं काही वेगळंच घडलं. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला आणि त्याला लगेचच नोकरी मिळाली. पगारही अपेक्षेपेक्षा जास्त होता. रमेशला विश्वास बसत नव्हता. तो घरी आला आणि ही बातमी सांगितली. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हळूहळू घरातील सगळ्या अडचणी दूर होऊ लागल्या. आईची तब्येत सुधारली. आर्थिक स्थिती मजबूत झाली. रमेशला आता पूर्णपणे जाणवलं, हे सगळं स्वामी समर्थांची कृपा आहे. तो मंदिरात गेला आणि नम्रपणे धन्यवाद दिले. त्या क्षणी त्याच्या मनात एक कृतज्ञता होती. आयुष्यातला अंधार संपून आता प्रकाश पसरू लागला होता. रमेशचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं, पण त्याने आपल्या कठीण दिवसांना कधीच विसरलं नाही. तो रोज स्वामींचं नामस्मरण करू लागला आणि इतर गरजू लोकांना मदत करू लागला. तो प्रत्येकाला सांगायचा, संकटातही श्रद्धा सोडू नका, कारण त्याने स्वतः अनुभव घेतला होता की स्वामी योग्य वेळेतच मदत करतात. त्याला समजलं, संकट ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. विश्वास आणि संयम ठेवल्यास प्रत्येक अडचण दूर होते. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीही आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा कधीही सोडू नका. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण योग्य वेळ आली की ते चमत्कारही दाखवतात. आज रमेशचं आयुष्य बदललं फक्त एका गोष्टीमुळे, विश्वास. म्हणूनच तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण करा आणि बघा तुमच्या आयुष्यातही बदल कसा घडतो. श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच भक्ती कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.